काकी साहेब, श्रीमती शालिनीताई उदयपूरकरजी यांच्या सहस्त्र दर्शन सोहळ्याच्या निमित्त सर्वप्रथम त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज 12 जानेवारी आई जिजाऊचा जन्मदिन, त्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो। या मंचावर उपस्थित माझे मित्र, या राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय इंद्रनील नाईक साहेब, त्यांच्या आई मोहिनी देवी, आरतीताई, व्यासपीठावर विराजमान या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकजी आसेगावकर, सन्माननीय मंच, उपस्थित सर्व बंधुमान भगिनींनो, कुठल्याही कार्यक्रमाचा प्रास्ताविक म्हटल्यानंतर तो कुटुंबाच्या व्यक्तीनं आणि त्यातल्या त्या अशा सोहळ्याचा काय वास्तविक ही तर अत्यंत जिव्हाळ्याच्या कुटुंबाच्या व्यक्तीची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याची प्रक्रिया कुटुंबाचा एक सदस्य या नात्यानं मिलिंद माझ्यावरती सोपवली। या ठिकाणी माधवीताई आहे, मेघाताई आहे, मीनाक्षी बहिणी आहे, या सगळ्यांनी त्याचा भाऊ आणि आमच्या काकीचा मुलगा म्हणून मला प्रास्ताविकाची जबाबदारी दिली। मी आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितो, एक राजकारणी व्यक्ती म्हणतो, एक माजी आमदार या नात्यानं मी काय बोलत आहोत असं समजून जर आपण मला ऐकायला यावेळेस, तर कदाचित मला जे सांगायचं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणार नाही। आजचा जो सोहळा अनुभवला, मिलिंद, मला तुला एक सांगावंसं वाटते, आजच्या या जीवनातील सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतो, अनुभवतो, त्यात आई मुलगा आणि वेगवेगळे नाते, बहीण भाऊ, हे नाते जमत असताना आपण काही गोष्टी मागे विसरत असतो। पण मित्र, तू विसरणार आहेस, तू काहीही विसरणार आहेस। आणि आज तू एक एक्झाम्पल सेट केलं त्या मुलांच्यासाठी जी हा सोहळा बघत आहे, जे हे सोहळा बघतील उद्या, आपल्या आईबद्दलची जी भावना आहे, आपल्या आईबद्दलचं जे आदर आहे आणि आईचं मुलाचं जे नातं आहे, याच्यामधला जो एक गोडवा आहे तो एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलास। अशी आई मिळणं हे भाग्यच। पण आई, मी हे देखील सांगू इच्छितो की मिलिंद सारखा मुलगा असणं हे सुद्धा नशीबच। तो आमच्या सगळ्यांच्यासाठी माझं तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मित्र म्हणून, भाव म्हणून होता। तू त्याची एक वेगळी उंची गाठली मित्र। आज तुझ्या या कर्तृत्वाला इथे उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींच्या वतीनं आणि माझ्यासह उपस्थित असलेल्या सर्व मुलांच्या वतीनं मी तुझं कौतुक करतो, मी तुला वैयक्तिकरित्या सलाम करतो मित्रा। आणि असं नातं प्रत्येक कुटुंबानं, असं नातं प्रत्येक मुलानं, प्रत्येक आईनं, या सगळ्यांच्या नशिबी यावं ही सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना आहे।
एक संस्कृत श्लोक आहे, शैले शैले माणिक्यम मौक्तिकम गजे साधो नाही सर्वस्व चंदनम न वनिम. प्रत्येक पर्वत शिखरावर मोती आढळतोच असे नाही, प्रत्येक हत्तीच्या मस्तकामध्ये माणिक असतोच असे नाही, प्रत्येक साधूचे गणवेश धारण केलेला व्यक्ती हा संत असतोच असं नाही, आणि प्रत्येक जंगलामध्ये संत असतोच असे नाही, असे याचा अर्थ आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ते दुर्मिळ आहे. आणि आई, तुमचं अस्तित्व, तुमचं असणं, तुमच्या आमच्यामध्ये असणं, तुमचा आम्हाला मिळालेला आशीर्वाद असणं, हा सगळा एक दुर्मिळ लोक आहे. म्हणजे त्या निमित्तानं एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणून मी तुम्हाला सुद्धा सलाम करतो. माझा या कुटुंबाशी संबंध अगदी बालपणापासून डॉक्टर साहेब आर्मीला होते. मी 1968 मध्ये ज्यावेळेस माझा जन्म झाला, माझ्या वडिलांचे मस्तान बेग यांचे अतिशय जवळचे मित्र डॉक्टर सुरेश दिलीप साहेब सोबत होते. त्यांच्या सगळ्यांची त्यावेळेसचे जे सोबतचे मित्र असतील, राजकुमारी भारती आर्मीचे, वसंतरावजी वडसकर यांना मी जेव्हा मस्तानपेठच्या इथं मी जेव्हा जन्मलो, माझा जेव्हा जन्म झाला, त्यावेळेस ह्या मंडळींनी म्हणजे संबंध कसे असायचे. माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवलं इरफान, परंतु डॉक्टर साहेबांच्याकडे जबाबदारी देण्यात आली ह्या सगळ्या मित्रमंडळींच्याकडून. काय करणं, त्यांची काय जे पद्धत असेल किंवा जे काही त्यांना वाटलं असेल की या मुलाचं नाव करून ठेवा, कारण मी माझ्या बहिणीच्या नंतर 14 वर्षांनी झालो होतो. सगळ्यांनी सांगितलं याचं नाव ख करून ठेवा. त्यामुळं ख वरून काय ठेवायचं, डॉक्टर साहेबांनी सुचवलं आमच्या वडिलांना, या सगळ्या मुलींना, की ख्वाजापासून सुरुवात करा, पण तुमचं नाव शेवटचं काही असू दे. असं रीतीनं माझं नाव ख्वाजा इरफान झाला. तो इरफान कुठंतरी राहिला, परंतु ज्या नावानं मी पुढे प्रचलित झालो किंवा ज्या नावानं मला ओळख मिळाली ते ख वरूनच होतं. आणि याची उत्पत्ती जी आहे ही अशा काही व्यक्तिमत्वांच्या हातून घडलं. असे त्यावेळेस संबंधही होते. मी धन्य आहे, धन्यता मानतो की मी अशा सर्व लोकांच्या सहवास मला मिळाला आणि मी पुढे गेलो. आज ह्या युगात असं जर कोणी म्हटलं, एखाद्या अमुक जातीच्या व्यक्तीला एखाद्या प्रमुख जातीच्या व्यक्तीनं हा एकमेकाचा मित्र आहे आणि हा एकमेकाच्या जवळचा आहे, याचा अशा संबंध आहे, तर पेपरात बातमी यायची वेळ या युगात होऊन त्या युगात म्हणजे त्या काळात त्या लोकांना समजलं. असं ते कुटुंब, असं ते वास्तव्य, असा तो सहवास आम्ही अनुभवला. आज जास्त वेळ नाही आहे, ऑनलाईन सुद्धा जायचं आहे, पण मी एक अजून सांगू इच्छितो. आमच्या आईने जो प्रवास केला, आई म्हणून तर केलाच, परंतु आमचे काका अचानकपणे निघून गेल्यानंतर ज्या धैर्यावर त्यांनी सांभाळलं, कुटुंब सांभाळलं, नोकरी सांभाळली, हे वाखाणण्यासारखं आहे, हे लिहून काढण्यासारखं आहे. खरं म्हणजे त्यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं, त्यांनी व्हिडिओ म्हणून काम केलं, त्यांनी युवा मुक्ती संग्रामामध्ये माझे आमदार कुबे साहेब होते, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आमच्या
निलय भाऊंनी त्याचा लेख वाचला मी एवढ्या आईच्या बद्दलचा. ते म्हणाले की आई जेव्हा ते आईला मावशी म्हणायची, मावशी जेव्हा नेरच्या मध्ये व्हिडिओ होत्या त्यावेळेस निलय भाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि पाहणी करण्याच्यासाठी म्हणून ज्यावेळेस ते तिथे गेले तर व्हिडिओ म्हणून जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष येत असताना त्यांचं स्वागत केलं पाहिजे हे औचित्य साधून आई साहेबांनी त्यांचं स्वागत करण्याच्यासाठी उभ्या होत्या. निलय भाऊंनी स्वागत तर स्वीकारलंच नाही, परंतु त्यांनी ते त्यांचे पाया पडले. प्रसंग जर आपण लक्षात घेतला तर एक अधिकारी आणि त्याचे पाया पडतो जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा एक वेगळा प्रसंग. पण त्याच्यासाठी जी झालर होती ती प्रेमाचीच, आपुलकीचीच. कारण ते म्हणतात की आमची आई आणि मावशी त्यांनी मला खूप प्रेम दिला असं निलय भाऊंनी सुद्धा आमच्या संभाषणाच्या मध्ये सांगितलं. मी या सगळ्या गोष्टींचा थोडक्यामध्ये ओझरता प्रवास सांगितला. परंतु मित्रांनो, जेव्हा आपण या प्रवासात चालतो जातो सगळ्यात महत्वाचं आहे जीवन. आणि जीवन जगत असताना ज्या काही नात्याकोत्यांच्या जपणुकीच्यामध्ये आपल्याला समजते, मित्र असेल, आपण कोणाचे भाऊ असो, आपण कोणाची बहीण असो, आपण कोणाचे पिता असो, आपण कोणाचे मूल असो, आपण कोणाचे मित्र असो, या सगळ्या नात्याकोत्यांना जोपासत जो पुढे जातो आणि समाजापुढे एक नवीन आदर्श जो निर्माण करतो, अशा मिलिंदचा मित्र होण्याचा सुद्धा मान मला मिळाला. त्यामुळे मिलिंद, मी तुझा या तू जे केलं आज त्याच्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करत नाही. कारण तुझं कर्तव्य म्हणूनच तू केलं. तू किती भारामूळ होता मी तुला सांगत होतो की मिलिंद मला एक लग्न आहे, ते लग्न देतो, तुझं बाळ 12:30 पर्यंत येतो, ते काय नाही तू 11 वाजता आला पाहिजे म्हणजे आला पाहिजे. आणि नुसतंच कार्यक्रम करायचं असा हा कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम मनातून केलेला आहे, हा प्रसंग आहे, हा कार्यक्रम नाही, हा जिव्हाळ्याचा एक अमीट असा ठसा आहे. ज्यावेळेस तुम्ही आईला आणत होता तो प्रसंग अंजनी भाऊ आम्ही पाहत होतो. अंजनी भाऊ मला म्हणतात बहुत दिल से किया यार. प्रत्येकाची हीच भावना आहे. मित्रा, तू खूप मोठा हो. वास्तविक पाहता एक शेर आठवला मला, एहसास जिंदगी का उदाहरण की तरह, जब चाहे तू ले जा हकदार की तरह. न सल्तनत की आस, न शोहरत का जुनून, सर पे माँ का हाथ दस्तार की तरह. त्याच्या डोक्यावरती आईचा हात असतो, त्याच्यापेक्षा मोठ्या शपथ कोणताच नसतो. त्यामुळे मित्र, तू मोठाच आहेस, तू असाच राहा. आणि आम्हालाही सुद्धा तुझ्याकडून जी प्रेरणा मिळते, आमच्या सारख्यांना, आमच्या आई वडिलांना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही कारण असतो कमी जास्त जर झाला असेल तर तू हे एक्झाम्पल सेट केलं. प्रत्येक आईच्या साठी प्रत्येक मुलानं जर काही ठरवलं असेल, जर काही तो विचार करत असेल तर नुसतंच कार्यक्रम हा एक तर लहान आहे. कारण आज काय कारण आहे, आज आपण 88व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात, हे त्याला एक कारण आहे म्हणून नियोजन आहे. परंतु ही भावना, हे नातं, हा गोडवा हा प्रत्येकाच्या भाग्यात येऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आई, आपण शतायुषी व्हा,
आम्हा सगळ्यांना आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत व्हावी. खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथे थांबवतो. धन्यवाद.